व्यभिचारी स्त्री आहे, व्यभिचार केलाय, चूक केली आहे तिनं, पण येशूने चूक केली म्हणून तिला दूर लोटलं नाही, तिला म्हटलं नाही तू पापी आहे, येऊ नको जवळ, बिलकुल सरक बाजूला. असं केलं का? आपण जर असतो तर काय केलं असतं? एखादी वेश्या स्त्री माझ्या जवळ येऊन उभा राहिली तर मी काय होणार? म्हणून तिकडे जा जरा, माझ्या मेंबरने पाहिलं म्हणजे काय चाललंय बाळक साहेबाचं. मेंबरची परवा मी नाही करत, मी माझ्या देवाची परवा. आपल्या डोक्यात चूक आहे, आपल्या डोक्यात चूक आहे, आपल्या दृष्टिकोन पाहण्याचा चूक आहे. येशूचा विचार लिमिटेड आहे, पवित्रता तेवढी आलेली नाही आणखी. शरीरात काय झालं, वासना फार प्रबळ झालेल्या आहेत, हार्मोन्स फार हाय झालेले आहेत, आणि ते हार्मोन्स इतके हाय झालेले आहेत की वासनेने आंधळा झालाय माणूस. त्याला जे काही दिसतं त्याला तेच दिसतं. आणि मग येशूकडे पाहताना लोकांना वाटलं असं येशू कसं काय कडे असं, पण येशू तर त्या बाई